सिंधुदुर्गातील प्रसिद्ध अशा भराडी देवीच्या यात्रेला या ठिकाणी सुरुवात झालेली पाहायला मिळते आहे आणि आपण सध्या भराडी आईच्या मुख्य दरवाजाच्या ठिकाणी आपण असलेलो पाहायला मिळतोय। तुम्ही बघू शकता की सकाळपासूनच म्हणजे मध्यरात्रीपासूनच या ठिकाणी दर्शनाच्या साठीच्या रांगा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। लाखो भाविक भराडी आईचं देवीचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी आलेले पाहायला मिळत आहेत। तुम्ही बघू शकता की जवळपास 5 ते 6 लाईन्स या ठिकाणी दर्शनासाठी मंदिर प्रशासनाने या ठिकाणी केलेल्या पाहायला मिळत आहेत आणि लाखो भाविक जे आहेत ते या ठिकाणी विविध ठिकाणाहून या ठिकाणी आलेले पाहायला मिळतात। असे आपल्यासोबत काही भाविक आहेत की जे खूप लांबून आलेले आहेत। ताई काय सांगाल, दरवर्षी येता का, कसा अनुभव असतो तुमचा? एकदम छान अनुभव असतो। आम्ही दरवर्षीच येतो नाशिकवरून। प्रॉपर मी मालवणचीच आहे पण आता नाशिकला राहते, पण देवीचा अनुभव खूप चांगला आहे आणि दरवर्षी येता का? दरवर्षी येतो हो। तुम्ही काय सांगाल, तुमच्या दर्शनासाठी खास आलात का? हो, मी खास गोव्याहून आलेली आहे दर्शनासाठी आणि ही देवी खूप नवसाला पावणारी असल्यामुळे प्रत्येक वर्षी आम्ही येतो इथे। कॅमेरामॅनला परत एकदा सांगेन की या ठिकाणी रात्रीपासूनच भक्तांची मोठी रीग या ठिकाणी पाहायला मिळते आहे। त्याच पद्धतीनं आता राजकीय पक्षाचे नेते सुद्धा या ठिकाणी येण्यास सुरुवात झालेली पाहायला मिळते आहे। मी बघू शकता की भली मोठी लाईन या ठिकाणी भराडी आईच्या देवीच्या दर्शनासाठी लागलेली पाहायला मिळते आहे। 5-6 वेगवेगळ्या ठिकाणाहून या ठिकाणी दर्शनाची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे। मात्र भक्तांचा ओघ काही थांबत नाहीये आणि सध्या अक्षरशः भराडी देवीचा जो मंदिर परिसर आहे तो भाविकांनी या ठिकाणी गजबजून गेलेला पाहायला मिळतोय। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज देले, TV9 मराठी, सिंधुदुर्ग। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।